लहान असताना जेव्हा टीव्हीवर एखादा इंटिमेट सीन असेल, तेव्हा चॅनल लगेच चेंज केलं जातं. त्यांना बघू देत नाहीत. सो त्यामुळे त्यांची क्युरिओसिटी कुठेतरी वाढत जाते, की हे मला का बघू देत नाहीत किंवा काय? तर एक्झॅक्टली कोणत्या पिरियडमध्ये मुलांना याचं नॉलेज देणं गरजेचं आहे आणि ते पालकांनी आणि डॉक्टरांनी कशा पद्धतीने त्यांच्यासोबत हे मांडायला पाहिजे आणि याबद्दल नॉलेज द्यायला पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण मला असं म्हणायचं आहे, की बेसिक सेक्स एज्युकेशन म्हणजेच काय, की या ठिकाणी जर का त्या मुलांना पालकांकडनं जसं तुम्ही म्हटले हं, किंवा त्या ठिकाणी डॉक्टर्स असतील किंवा स्कूलचे टीचर असतील, हं. तर ह्यांनी योग्य वेळेला, योग्य वेळ पद्धतीनं आणि त्या ठिकाणी बोलताना त्या मुलांना समजेल असं. कारण ते कुठल्या वयामध्ये आहेत. जसे की टीनेजर्स आहेत, प्युबर्टीमधले आहेत, म्हणजे किशोरावस्थेतले आहेत किंवा पौगंडावस्था म्हणजे आपण त्याला ॲडोलसंट एज म्हणतो. तर त्या टप्प्यावरती वेळेवरती सेक्स एज्युकेशन होणं गरजेचं आहे. हं, आणि हं, ते हं. सांगताना मग जो कोणी सेक्स एज्युकेशन देतोय, मी तर म्हणेल खरं तर पॅरेंट्स, आई आणि वडील, म्हणजे मुलीच्या दृष्टीनं तिची आई आणि मुलांच्या दृष्टीनं त्यांचे वडील हे पहिले सेक्स एज्युकेटर आहेत. का? कारण ते त्यांना जवळून बरोबर. पाहत असतात आणि त्याच्यानंतर मग ते जेव्हा ऑब्झर्व्ह करतात, की अरे मी जेव्हा लहान होतो किंवा मी आता मोठा झालोय, माझ्यात जे बदल झाले, ह्या माझ्या मुलामध्ये ते बदल दिसत नाहीयेत. मग त्यांच्या लक्षात येतं. त्याच्यापुढे येतात टीचर, की जे तो प्रायमरी स्कूलमध्ये असेल, मग तिथं गेल्यानंतर असतं गुड टच, बॅड टच. का? कारण मुलांना नाही कळणार ना, की कुठं टच केल्यानंतर त्या ठिकाणी चांगलं वाटतं. म्हणजे असं ॲक्सिडेंटली कळतं, की तो मुलगा कुठेतरी उभा आहे हं. आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट असा टच होतोय कुठेतरी. तर त्याला असं वाटतं, की अरे मी जसं खाजवल्यानंतर असं छान वाटतं, तसं मला तिथं त्या पार्टला टच झालं, की छान वाटतं. पण तो बोलणार कसा ना? बरोबर, तर वडील जे आहेत, ते मुलाला सांगणार आहेत, की बरोबर. तुझ्यामध्ये काय बदल होणार आहे ते, किंवा आई मुलीला सांगणार आहे काय बदल होणार आहे. पण स्कूलमध्ये गेल्यानंतर ते आई-वडिलांपासून मुलं दूर आहेत. नाही म्हटलं तर आपल्याकडं मराठी शाळेमध्ये जातात किंवा आता सिटीमध्ये सुद्धा शाळेमध्ये जाताना जवळपास 6 ते 8 तास मुलं घरापासून लांब असतात. बरोबर. जाताना रिक्षावाला आहे किंवा स्कूलची गाडी आहे, घरी येत आहेत, ह्या मधल्या ट्रॅकमध्ये तिथं कोणी CCTV लावलेला नाही आहे. आणि मग त्यावेळेस लक्ष कोण देणार आहे? ॲब्सोल्युटली आपण म्हणूच शकत नाही, की टीचरने पूर्ण लक्ष तिथं द्यायचं आहे म्हणून. त्या मुलांनी स्वतःला कळायला पाहिजे, की काय असतं गुड टच आणि बॅड टच. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, प्राथमिक स्कूलपासून मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचं काम पहिलं आई-वडिलांनी आणि टीचरने करायला पाहिजे. हं, आणि हं, मला हं, असं हं, वाटतंय, की हं. शाळेमध्ये ह्याची सुरुवात झाली आता. तर त्याचा पुढचा जो ग्रुप आहे, की ज्या ठिकाणी WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी सांगितलंय, की ॲक्च्युअली जेव्हा प्री ॲडोलसंट एज म्हणजे काय, की जेव्हा वयात यायला सुरुवात होते, म्हणजे हं. प्युबर्टी म्हणतो, किशोरावस्थेतून ते मुलं जी आहेत ती तारुण्याकडे पुढे सरकायला लागतात, तर त्यावेळेस त्यांचे बदल चालू होतात. मुलींमध्ये वयाच्या 8व्या वर्षापासून प्युबर्टी स्टार्ट होते आणि ती 14व्या वर्षी कंप्लीट होते, म्हणजे 14व्या वर्षी पिरियड चालू होतं, त्याला मेनार्च म्हणतो. हं, आणि हं. मुलांमध्ये 9व्या वर्षापासून स्टार्ट होते, तर ती 15व्या वर्षी कंप्लीट होते. मग हे जे काही वय आहे ह्याच्यामध्ये हे प्युबर्टीचे जे चेंजेस आहेत, तर ते होत असताना तो मुलगा, मगाशी तुम्ही प्रश्न केला होता, की एखादा इंटिमेट सीन चालू आहे टीव्हीवरती, पॅरेंट्स बाजूला बसलेले आहेत. आता त्या मुलाला माहिती आहे, की माझ्यामध्ये बदल होत आहेत, माझे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत तिथं ग्रोथ होते, मला ॲक्झिलरी हेअर्स म्हणजे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो आपण त्याला, की त्याचा आवाज बदलणं किंवा हे सगळं होतं, तर त्याला साहजिक आहे तिथून थोड्याशा सेक्शुअल भावना पण, कारण त्याचं टेस्टोस्टेरोन वाढायला पण सुरुवात झालेली असते. हं, मग हं, हं. त्याला तो सीन चालू आहे टीव्हीवरती, त्याला तो आवडणारच आहे, पण तो एक्सप्रेस नाही करू शकत आहे, कारण का बाजूला आई वडील बसलेले आहेत. हं. तो काय करणार आहे? निसर्गानं तर त्याला जे गिफ्ट दिलंय, त्याला तर हं. वाटतं की मी ते फील करावं, त्या मुलीला पण वाटतं मी ते फील करावं. पण चार चौघांमध्ये खास करून तो आई वडिलांसमोर मुश्किल आहे हे सगळं. आणि तिकडं वडिलांचं नाहीचं काय होतंय, अरे आपण जे अनुभवते ते आता टीव्हीवरती दिसतंय हं. आणि ह्या मुलांना काय वाटेल? तेरे भी चूप मेरे भी चूप. बोलणार कोण इथं? सांगणार